गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्रोफेसर नितीन बालेराव, SM ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून नोकरी संदर्भातील, डिफेन्स संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास विषयावरती आहे आणि आजचा जो विषय आहे विद्यार्थी मित्रांनो की इंडियन एअरफोर्स मध्ये, भारतीय वायुसेनेमध्ये भरपूर साऱ्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत. तर याचं डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमधनं करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्यामध्ये काय आहे की आपण वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, की इंडियन एअरफोर्स मध्ये आता कुठल्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत की भरपूर जणांनी सुद्धा कमेंट्स केल्या होत्या की सर इंडियन एअरफोर्स मध्ये 12वी पास विद्यार्थ्यांसाठी काही रिक्वायरमेंट आहे का. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आम्ही काल परवा चेक केल्याच्या नंतर जे अपडेट आहे तर ते नवीन अपडेट्स आपल्याला आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, की भारतीय वायुसेनेमध्ये म्हणजे इंडियन एअरफोर्स मध्ये अग्निवीर पदासाठी ज्या आहेत त्या भरपूर साऱ्या वॅकन्सीज आलेल्या आहेत. आता बघा, आता या वॅकन्सीज आल्याच्या नंतर तर याचं जे फॉर्म आहे म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन कधी चालू होणार आहे, तर ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे विद्यार्थी मित्रांनो 6 जुलैपासून, आजची एक तारीख आहे म्हणजे 6 जुलैपासून याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते चालू होणार आहे. तर याची शेवटची तारीख किती आहे, तर याची शेवटची जी तारीख आहे तर ती 26 जुलैपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा इंडियन एअरफोर्स साठी फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर बघा की आता याची जी एक्झाम होणारी आहे तर याची एक्झाम ही ऑनलाईन मोड मध्ये होत असते की ऑफलाईन मोड मध्ये होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतोय की जी आता तुमची इंडियन एअरफोर्स साठी अग्निवीरची जी पोस्ट होणार आहे म्हणजे जी पदभरती होणार आहे तर याची जी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो ही ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे आणि त्याची डेट सुद्धा फिक्स आहे. तर ही एक्झाम तुमची कधी कंडक्ट करणार आहे गव्हर्नमेंट, ऍक्च्युली 22 ते 23 सप्टेंबरच्या दरम्यान तुमची ही जी होणारी एक्झाम आहे तर 22 ते 23 सप्टेंबरला ही एक्झाम तुमची होणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो की याच्यामध्ये फॉर्म कोण भरू शकतो, कुठल्या विद्यार्थ्याला फॉर्म भरायचा आहे. आता बघा याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी आपल्याला काही डेट ऑफ बर्थचा क्रायटेरिया त्यांनी लावलेला आहे. आता डेट ऑफ बर्थचा क्रायटेरिया कसा लावलेला आहे की ज्या विद्यार्थ्याची जन्मतारीख बघा 1 जुलै 2005, मी परत रिपीट करतो बघा, ज्या विद्यार्थ्याची जन्मतारीख 1 जुलै 2005 ते 1 जानेवारी 2010 दरम्यान त्याची डेट ऑफ बर्थ असायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही हा अग्निवीर पदासाठी इंडियन एअरफोर्स साठी अर्ज करू शकता. आता बघा याच्यामध्ये अजून एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज आहेत की जे लेटेस्ट आता पास आउट झालेले स्टुडंट आहेत. बघा आता याच्यामध्ये काय आहे की हाईटचा क्रायटेरिया कमी लावलेला. आता तुमच्या डोक्यामध्ये असेल की बाबा इंडियन एअरफोर्स आहे तर मग याच्यामध्ये आपल्याला हाईट जास्त लागते, तर नाही विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये बघा मुलांसाठी जी हाईटचा क्रायटेरिया दिलेला आहे तो 152 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर मुलींसाठी जो क्रायटेरिया दिलेला आहे तो सुद्धा 152 सेंटीमीटर आपला क्रायटेरिया हा दिलेला आहे. तर याच्यामध्ये दोघंही फॉर्म भरू शकतात, मुलं सुद्धा फॉर्म भरू शकतात, त्याच्यानंतर मुली सुद्धा फॉर्म भरू शकतात. आता याच्यामध्ये काय आहे, पण याच्यामध्ये अजून एक कंडिशन दिलेली आहे की तुम्हाला इंग्लिशमध्ये 50% मार्क कंपल्सरी असणं गरजेचं आहे, तरच आपण हा फॉर्म भरू शकतो, अदरवाईज हा फॉर्म भरू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो वेळ वाया न घालवता तुम्हाला हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटीचा चान्स जो आहे इंडियन एअरफोर्स मध्ये तुम्हाला जॉईनिंग होण्यासाठी अग्निवीरचा हा गोल्डन चान्स आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला वाया घालायचा नाहीये. कारण आता पटापट तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी येत असतील, काही क्युरीज असेल, त्याच्यासाठी डॉक्युमेंट कुठले कुठले आहे, तुमचा डेट ऑफ बर्थचा, तुमचं सध्याचं एज किती आहे, एज कॅल्क्युलेटचा प्रॉब्लेम असेल, त्याच्यानंतर अजून काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल, नोट्सचा प्रॉब्लेम असेल, तर विद्यार्थी मित्रांनो खाली इन्स्टिट्यूटचे नंबर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही मला फोन करू शकता. त्याच्यानंतर अजून तुम्हाला काही सखोल ट्रेनिंग हवं असेल विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या अग्निवीरसाठी बॅचेस सुद्धा SM ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर मध्ये स्टार्ट झालेल्या आहेत, तर त्या सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचा सिलेबस, त्याच्यानंतर अजून भरपूर काही इंडियन एअरफोर्स बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. तर परत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच. जय हिंद.